गुड मॉर्निंग एव्हरीवन. द व्हेनेटर करिअर्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी श्रीकांत इंगळे. आजच्या भागात आपण चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करीत आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द व्हेनेटर करिअर्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागात आपण चालू घडामोडी या विषयाला एक महत्त्वाच्या टॉपिक्सपासून सुरू करतोय, जो की सर्वांचा आवडता म्हणजेच क्रिकेट. T20 वर्ल्ड कप नुकतंच पार पडलेला आहे जून महिन्यामध्ये, आणि या स्पर्धेविषयी परीक्षेमध्ये आपल्याला काही प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. महत्त्वाची स्पर्धा एक आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट, आणि त्यामध्ये भारतानं या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं असल्या कारणाने आपल्याला या स्पर्धेविषयीची थोडक्यात परीक्षाभिमुख माहिती असणं गरजेचं आहे. तर यामध्ये म्हणजे आता बारीक सारीक गोष्टी आपण अभ्यासू, जेणेकरून या स्पर्धेविषयी परीक्षेत तुम्हाला काही जरी विचारलं तर या माहितीच्या बाहेरचा प्रश्न परीक्षेत निश्चितपणे विचारला जाणार नाही, हे मी तुम्हाला 100% म्हणजे शाश्वती देतो या ठिकाणी. त्यामुळे सर्वांनी सिरियसली व्यवस्थित, जरी आपला आवडता खेळ असला तर आपल्याला काही ठराविक गोष्टी माहिती असतात, मात्र परीक्षेला काय विचारलं जातं याकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो आणि अवांतर गोष्टी जास्त म्हणजे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. तर या गोष्टी आपल्याला बाजूला सारून ज्या गोष्टी परीक्षाभिमुख आहेत तर त्याची माहिती आपण आजच्या भागात या T20 वर्ल्ड कपच्या निमित्ताने घेऊया. तर तुम्हाला चित्रात दिसते भारतीय संघ या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करताना भारतानं दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. याआधी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2007 मध्ये भारतानं वर्ल्ड कप जिंकलेलं होतं. त्यानंतर दुसऱ्यांदाच आणि अशी कामगिरी करणारा भारत हा जगातला एकूण तिसरा देश ठरलेला आहे. याआधी अशी कामगिरी वेस्ट इंडिज आणि इंग्लंडच्या संघाने केली होती, म्हणजे 2 वेळा विजेतेपद पटकावण्याची कामगिरी या 2 संघांनी केलेली होती. त्यानंतर भारत हा आता तिसरा देश ठरलेला आहे. 9वी T20 वर्ल्ड कप स्पर्धा जी आहे तर ती अमेरिका आणि वेस्ट इंडिज या देशामध्ये ती आयोजित करण्यात आली होती. तर या स्पर्धेनिमित्त काही महत्त्वाच्या बाबी आपण जाणून घेऊ. T20 वर्ल्ड कप 2024 या स्पर्धेत भारतीय संघाने दर्जेदार खेळ करत विजेतेपद पटकावलेलं आहे. तर पाहूया परीक्षाभिमुख काही महत्त्वाच्या बाबी T20 वर्ल्ड कप 2024. तर या सर्व नोट करत असताना सर्व पॉईंट जे आहेत तर सर्वांनी त्याचं व्यवस्थितरित्या नोट करून रिव्हिजन करण्याकडे भर द्यावा. आपल्याला आवडता विषय असल्याकारणे काही गोष्टी तर आपल्याला ऑलरेडी माहिती असतात. सर्वांनाच स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी कोण केलेली आहे, त्यानंतर या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत कोणी उल्लेखनीय कामगिरी केली होती, या सर्व गोष्टी आपण नोट करून घेतोच. त्यात आणखीन थोडंसं ॲडिशन आपण करूया. ज्या गोष्टी तुम्हाला काही माहिती नसतील तेही तुम्ही इथे नोट करू शकता. तर या स्पर्धेमध्ये भारत हा विजेता ठरलेला आहे, आणि उपविजेता भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करीत अंतिम फेरीमध्ये या ठिकाणी या स्पर्धेचं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करीत विजेतेपद मिळवलेलं आहे. स्पर्धा कितवी होती इथपासून आपल्याला माहिती घेणं गरजेचं ठरतं. त्यामध्ये एक महत्त्वाचं आहे, ही स्पर्धा जी आहे 9वी 2007 मध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली होती. एकूणच 2024 या वर्षाची स्पर्धा जी आहे तर 9th एडिशन होती या स्पर्धेची. ओके, ठिकाण जे आहे तर वेस्ट इंडिज, अमेरिका आणि वेस्ट इंडिज या 2 देशामध्ये यावेळेसचं T20 वर्ल्ड कप 1 ते 29 जून दरम्यान ते आयोजित केलं गेलं होतं. 1 ते 29 जून या दरम्यान हे स्पर्धा आयोजित करण्यात आलेलं होतं 2024 या वर्षी. ओके, तर आपल्याला महत्त्वाचं आहे ते नोट करायचं आहे. अमेरिका वेस्ट इंडिज ह्या 2 देशामध्ये कोणत्या ठिकाणी ही स्पर्धा संपन्न झाली होती. यानंतर आणखीन काही बारकावे या स्पर्धेच्या निमित्त आपण या ठिकाणी नोट करून घेऊ. पुढे आहेच हा पॉईंट, तरी मी या ठिकाणी मेन्शन केला होता. अंतिम सामना कोणत्या ठिकाणी पार पडला. मी प्रश्नोत्तराच्या मागच्या आपण काही सेशनच्या माध्यमातून माहिती घेतली होती. प्रश्नोत्तरच्या स्वरूपात आपण जर माहिती घेतलो तर आणखी आपल्याला सोपं जाईल, जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट प्रश्न कसा विचारला जातो आणि त्याचं उत्तर या ठिकाणी या माहितीच्या निमित्तानं आपण घेऊया. तर अंतिम सामना जो आहे या स्पर्धेचा तो बार्बडोस वेस्ट इंडिजमधील ब्रिस्टाऊन या ठिकाणी हा सामना संपन्न झालेला होता, आणि या सामन्यामध्ये भारतानं आफ्रिकेचा पराभव केला होता. या स्पर्धेत एकूण सहभागी संघ जे होते 20 संघ होते, आणि सामने जे आहेत तर टोटल 55 सामने या ठिकाणी खेळवण्यात आलेले होते. एकूणच ही स्पर्धा जी आहे तर एक महिनाभर साधारण आपण म्हणू 1 ते 29 जून महिन्यामध्ये ही स्पर्धा संपन्न झाली, आणि त्यात 20 संघांनी तब्बल सहभाग घेतला होता, आणि अखेरी विजेतेपद जे आहे तर शेवटी भारतीय संघानं या ठिकाणी पटकावलेलं आपल्याला दिसून येतं. विजेता संघाचा कर्णधार अगदी सोपा प्रश्न आहे हा परीक्षेला विचारला जाणार नाही, मात्र आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच आपण ICCच्या एका महत्त्वाच्या स्पर्धेचं विजेतेपद या ठिकाणी मिळवलेलं आहे. आणि विजेता संघाचा कर्णधार कोण आहे? रोहित शर्मा. यानंतर उपविजेता संघाचा कर्णधार म्हणजे आफ्रिकेचा, ते माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, ॲडम मार्क्रम हा संघ आफ्रिकेचा कॅप्टन होता, आणि आफ्रिकेचा आपण पराभव केला होता. यानंतर काय तर महत्त्वाचे पुरस्कार आपण नोट करून घेऊ. चित्रात तुम्हाला दिसत आहेत 2 स्टार खेळाडू भारतीय संघाचे. सध्याला जर पाहायला गेलं सर्वोत्तम फलंदाजी जर कोणाची असेल तर आताच्या घडीला म्हणजे इव्हन भारतातच नाही तर जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून विराट कोहलीचं नाव त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो. सर्वप्रथम म्हणजे पहिला एकमेव खेळाडू जो आहे तो भारताचा तर आहे स्टार खेळाडू, मात्र जगभरामध्ये देखील तो प्रसिद्ध आहे, आणि त्याने अनेक खोऱ्याने धावा देखील बनवल्यात, आणि त्याच्या खेळीच्या जोरावरती आपण अनेक सामन्यांमध्ये विजय देखील संपादन केला होता. मात्र एका महत्त्वाच्या ICCच्या ट्रॉफीमध्ये जे आहेत म्हणजे मेन ट्रॉफी जे आहेत T20
T20 वर्ल्ड कप असेल, चॅम्पियन करंडक असेल, त्यामध्ये मात्र गेल्या बऱ्याच दिवसापासून तब्बल 17 वर्षानंतर T20 वर्ल्ड कपचं विजेतेपद आपण मिळवलेलं आहे. 2007च्या नंतर आता पाहायला गेलं तर 2024 मध्ये आपण ही स्पर्धा जिंकली होती. तर यामध्ये विराट कोहलीचं महत्त्वाचं रोल राहील. काही सामन्यांमध्ये तो अपयशी ठरला होता, मात्र अंतिम फेरीमध्ये ज्या ठिकाणी गरज होती संघाला त्या ठिकाणी तो धावून आला आणि 76 धावांची बहुमूल्य खेळी त्याने केलेली होती आणि या स्पर्धेमध्ये त्याने प्लेअर ऑफ द मॅच म्हणून त्याची निवड करण्यात आली. तर आपण पाहूया विराट कोहलीबद्दल हे थोडक्यात सांगितलं. यानंतर अनेक काही दिवसापासून जसप्रीत बुमराह हा देखील खेळाडू महत्त्वाची भूमिका संघासाठी महत्त्वाचं योगदान त्याने दिलेलं आहे. सर्वोत्तम गोलंदाज हा जगातला ज्याप्रमाणे विराट कोहलीचं नाव घेतलं जातं त्याचप्रमाणे आज घडीला काही वेगवान गोलंदाजांचा विचार केला तर त्यामध्ये सर्वोत्तम गोलंदाजांच्या मध्ये जी गणना होती ती जसप्रीत बुमराहची होती. तर त्याला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणजे ज्या स्पर्धेमध्ये तब्बल 15 बळी त्याने मिळवलेले होते आणि या स्पर्धेत प्लेअर ऑफ द सिरीज म्हणजे स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला प्लेअर ऑफ द सिरीज या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. तर हा जो पुरस्कार आहे तर तो बुमराहला मिळालेला आहे. तर आपण इथे नोट केलेला आहेच. जसप्रीत बुमराह कोणत्या देशाचा खेळाडू आहे? भारताचा. या स्पर्धेत त्याने किती विकेट मिळवले? 12 बळी त्याने घेतलेल्या होत्या आणि प्लेअर ऑफ द मॅच अंतिम सामन्यात 76 धावा या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला. यस, ओके. तर अंतिम सामन्यामध्ये 76 धावांची त्याने खेळी केली होती आणि त्याच्या जोरावरच भारतीय संघाने म्हणजे भारतीय संघाच्या विजयात सिंहाचा वाटा विराट कोहलीचा राहिलेला होता आणि त्याने 76 धावा फटकावलेल्या होत्या त्या ठिकाणी आणि या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द मॅच तो ठरलेला होता. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे जसप्रीत बुमराहबद्दल, या ठिकाणी सर्वाधिक बळी नसून प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून त्याला जरी निवडण्यात आलं तर सर्वाधिक बळी जे आहेत म्हणजे विकेट घेण्याच्या यादीत जर नाव कोणाचं असेल पुढे येईलच ते गोलंदाजांच्या बाबतीत विचार केला गेला तर फजल हक फारुकी या खेळाडूनं सर्वाधिक बळी मिळवलेले आहेत आणि त्याचबरोबर तो अफगाणिस्तानचा खेळाडू आहे आणि त्याचबरोबर भारताचा अर्शदीप सिंग याने देखील सर्वाधिक विकेट या स्पर्धेत घेतलेले आहेत. म्हणजेच एकूणच या दोघांनी मिळून 17 विकेट त्या ठिकाणी घेतले होते. मात्र या स्पर्धेत कमी इकॉनॉमी ज्याला कमी धावा देऊन आणि संघासाठी म्हणजे संघाच्या प्रत्येक वेळा ज्यावेळेस विकेट पाहिजे होता आपल्याला गरज होती त्यावेळेस संघाच्या मदतीला धावून येणार आणि कमी इकॉनॉमीसह म्हणजे कमी धावा देऊन या सिरीजमध्ये सर्वात प्रभावी गोलंदाजी कोणाची ठरली होती तर जसप्रीत बुमराहची ठरली होती आणि त्या कारणानेच त्याला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून असं निवडण्यात आलं. तर परीक्षेत काय प्रश्न असणार आहेत हे लक्षात घ्यायचं आपल्याला. आता या ठिकाणी प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून कोणत्या खेळाडूची निवड करण्यात आली. 2 प्रश्न वेगळे असतात लक्षात घ्या इथे. एक, या स्पर्धेत T20 वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक बळी कोणत्या खेळाडूने मिळवले असा जर प्रश्न असेल त्या ठिकाणी तर 2 खेळाडूंची नावे त्या ठिकाणी येतील. एक अर्शदीप सिंग आणि फजल हक फारुकी. आता मगाशी उल्लेख केला होता त्या खेळाडूचं नाव. तर हे 2 खेळाडू त्या ठिकाणी असणार आहेत. मात्र प्लेअर ऑफ द सिरीज जर म्हटलं तर बुमराहचं नाव या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, सर्वाधिक बळी मात्र बुमराहचे नाही आहेत, इथे कन्फ्युजन व्हायचं नाही. प्लेअर ऑफ द सिरीज असा प्रश्नामध्ये उल्लेख असेल तरच आपण जसप्रीत बुमराहचं नाव त्या ठिकाणी घेऊ शकतो. अदरवाईज सर्वाधिक बळींच्या यादीमध्ये जर नाव असेल अर्शदीप सिंग किंवा फजल हक फारुकी दोघांपैकी एकाचं नाव असेल त्या ठिकाणी जसप्रीत बुमराह असेल तर आपण बुमराह हे आन्सर चूज करायला नको कारण ते आपलं उत्तर चुकू शकतं. ओके, आणि प्लेअर ऑफ द मॅच विराट कोहली अंतिम सामन्यात सर्वोत्तम कामगिरी त्यांनी केलेली होती. आला लक्षात. यानंतर आणखीन काही बाबी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर यामध्ये सर्वाधिक धावा ज्या आहेत तर सर्वाधिक धावा रहमानुल्लाह गुरबाज यांनी 281 धावा केलेल्या आहेत. अफगाणिस्तानचा आहे तो. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा त्याच्या नावाने आहेत. सर्वाधिक धावा कोणाच्या तर त्याचंही नाव आपल्याला त्या ठिकाणी आन्सरमध्ये निवडायचं आहे. आणि बळी सर्वाधिक विकेट जे आहेत आताच उल्लेख केला होता या पॉईंटचा त्याप्रमाणे इथे लक्षात ठेवायचं आहे. फजल हक फारुकी याचं नाव घेत असताना थोडासा अडखळ होतो मगाशी. मात्र आता इथं तुम्हाला व्यवस्थित दिसेल फजल हक फारुकी हे कन्फर्म आहे त्याचं नाव आणि याने हा अफगाणिस्तानचा खेळाडू आहे. त्याने 17 बळी या ठिकाणी मिळवलेले आहेत. त्याच्याच बरोबरीने भारताचा अर्शदीप सिंग हा एक खेळाडू आहे आणि या खेळाडूनेही डाव्या हाताचा गोलंदाज आहे तो. भारताकडनं तो ओपनिंग बॉलिंग या स्पर्धेत पूर्ण ओव्हरऑल स्पर्धेत त्याने केलेली होती आणि 17 बळी त्याने मिळवलेले होते. ओके, दोघांचेही नावे 17 बळी आहेत. सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत ते आघाडीवर असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. यानंतर आणखीन काही बाबी नोट करून घेऊ या स्पर्धेच्या निमित्त. यस, महत्त्वाचा पॉईंट आहे हा. या स्पर्धेचं ब्रँड अँबॅसेडर म्हणजेच अमेरिकेत पहिल्यांदाच ही स्पर्धा संपन्न होत होती तर या स्पर्धेचा प्रसार आणि प्रचार व्हावा आणि त्या कारणाने अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेट रुजू व्हावं या कारणानं ICCनं वेस्ट इंडिजमध्ये तर आहेच क्रिकेट आधीपासूनच तर या कारणानंच या स्पर्धेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी ICCच्या वतीने 4 खेळाडूंची या ठिकाणी ब्रँड अँबॅसेडर सदिच्छा दूत म्हणून निवड करण्यात आली. म्हणजे क्रिकेटचा प्रचार करण्यासाठी एक स्टार खेळाडू आहेत हे. तर सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला दिसतो हा उसेन बोल्ट आहे, जमैकाचा धावपट्टू आहे हा. त्यानंतर भारताचा युवराज सिंग याने आपल्याला युवराज सिंगच्या बद्दल सर्वांना हिस्ट्री माहिती असेल थोडंफार तुम्ही मागे वळून पाहिलं तर 2007चं जे T20 वर्ल्ड कप पहिलं वर्ल्ड कप आपण जिंकलेलं होतं त्यामध्ये तो त्या सिंहाचा वाटा राहिलेला होता आणि त्यानंतर 2011च्या तर एकदिवसीय
वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये, तर तो मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून निवडला गेला होता. फलंदाजी बरोबरच गोलंदाजीतही त्यांनी चमक दाखवली होती आणि प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून त्याला निवडण्यात आलं होतं. ICCचं 2 जे मोठे विजेतेपद आहेत जे भारतानं पटकावलं होतं, त्यामध्ये युवराज सिंगचा एक महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी राहिलेला होता. असा खेळाडू, याला भारताचा खेळाडू त्या ठिकाणी ICCने ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवडलं गेलं त्याला. त्यानंतर शाहिद आफ्रिदी पाकिस्तानचा आहे आणि वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल, या 2 खेळाडूंना म्हणजे एकूणच किती क्रिकेटपटूंना, प्रश्न असा असू शकतो बघा, आता प्रश्न बघा कसा असेल, या जर टॉपिकवरती विचारला गेला तर किती क्रिकेटपटूंना ICCनं ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवडलं, तर यामध्ये लक्षात घ्या 3च आहेत, इथे 4 नाही, 4 एक असतील पर्यायामध्ये. तुम्हाला इथे 4 खेळाडू दिसत जरी असले तर उसेन बोल्ट हा क्रिकेटपटू आहे का, तर नाही, तो धावपटू आहे. त्यामुळे किती क्रिकेटपटू असा जर उल्लेख असेल त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे बारीक सारीक गोष्टी. थोडंसं प्रश्नांमध्ये कन्फ्युजन, म्हणजे प्रश्न विचारल्याच्या नंतर उत्तर देत असताना आपल्याला कन्फ्युजन होतं, ते कन्फ्युजन आपल्याला या ठिकाणी टाळायचं आहे. ओके, लक्षात ठेवा, उसेन बोल्ट नाही, एकूण किती खेळाडूंची सदिच्छा दूत म्हणून निवड करण्यात आली किंवा यापैकी कोणत्या खेळाडूची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आली नाही, असे पर्याय, म्हणजे असाही प्रश्न असतो. आणि त्या ठिकाणी युवराज सिंग असेल, शाहिद आफ्रिदी वेस्ट इंडिज, आणि चौथा ऑप्शन जो असणार आहे तो वेगळ्या खेळाडूचा असेल, तो आपल्याला निवडायचा आहे, तो नसेल तो त्या ठिकाणी. ओके, हे लक्षात ठेवा व्यवस्थितरित्या. ह्या 4 जणांची नावे, हा धावपटू आहे आणि 3 क्रिकेट प्लेअर आहेत ज्यांची ICCने यावर्षी ब्रँड अँबॅसेडर म्हणजे सदिच्छा दूत म्हणून त्या ठिकाणी निवड केलेली होती. यानंतर पाहू अधिकची माहिती या स्पर्धेविषयी. सर्व बाबी या ठिकाणी नोट करून घेऊ व्यवस्थितरित्या. यानंतर तुम्हाला कुठल्याही परीक्षेसाठी, म्हणजे आपण ज्या परीक्षेची तयारी करतोय ते तर आहेच आहे, मात्र येणार कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा जो टॉपिक आहे क्रिकेटचा, T20 वर्ल्ड कपचा, जो की भारताने यावेळेस विजेतेपद पटकावलं, तर यामध्ये कसाही प्रश्न विचारला गेला या माहितीचा बाहेरचा नसेल, त्यामुळे सर्वांनी हे व्यवस्थित पॉईंट्स नोट करावेत. तर या स्पर्धेची सुरुवात जी झाली होती 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने या स्पर्धेचं पहिल्यांदा विजेतेपद पटकावलेलं होतं. यानंतर विजेता भारत राहील, पहिलं विजेतेपद भारत मिळवलेलं होतं या स्पर्धेचं. ICCच्या द्वारे ही स्पर्धा आयोजित केली जाते. यानंतर 2022 म्हणजे मागील स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलं होतं, तर इंग्लंडच्या संघानं. आणि आगामी स्पर्धा, हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात घ्या. T20 वर्ल्ड कप स्पर्धा, आगामी स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येत आहे असाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर नेक्स्ट वर्ल्ड कप जे T20चं आहे 2024 मध्ये, आता अमेरिका वेस्ट इंडिज या 2 देशात ते आयोजित केलं गेलं होतं. यानंतर आता हे वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंका या 2 देशामध्ये ते आयोजित केलं जात आहे 2026चं. आणि ती एकूणच कितवी स्पर्धा असणार आहे, 10th एडिशन, 10वी स्पर्धा ती असेल. येणारी स्पर्धा ती महत्त्वाची आहे. असाही प्रश्न असतो, 10वी T20 वर्ल्ड कप स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे, तर आपल्याला आन्सर द्यायचा आहे या ठिकाणी भारत आणि श्रीलंका, हे उत्तर अपेक्षित असणार आहे. ओके, तर हे काही महत्त्वाचे पॉईंट्स या स्पर्धेनिमित्त हे बाबी जाणून घेत असताना आणखी एक महत्त्वाचं म्हणजे सांगायचं या ठिकाणी झालं तर, भारत या स्पर्धेत अजिंक्य राहिलेला आहे, हे एक महत्त्वाचं आहे. 8ही सामने भारतानं या स्पर्धेत जिंकलेले आहेत, म्हणजे भारत एकाही सामन्यात पराभूत झाला नाही. हे एक भारताच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं, या ठिकाणी एक विक्रम देखील म्हणू शकतो आपण भारताने रचलेला आहे. एकही सामना न हरता त्यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. यानंतर या स्पर्धेचा शेवटचा पॉईंट आपण पाहू, स्पर्धा कोणत्या ठिकाणी झाली, कितवी स्पर्धा आहे. यानंतर या स्पर्धेमध्ये एक सर्वोत्तम कामगिरी कोणी केली होती, प्लेअर ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द सिरीज, सर्वाधिक धावा, त्यानंतर गोलंदाजी सर्वोत्तम कोणी केलेली होती, या सर्व बाबी आपण जाणून घेतल्या. विजेता, उपविजेता, ठिकाण कोणत्या ठिकाणी स्पर्धा संपन्न झाली, भारताने याआधी किती वेळा स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं आहे, 2 वेळा. तर हाच पॉईंट आणखी थोडंसं विस्तृत स्वरूपात आपण पाहू. T20 क्रीडा प्रकारात भारत सर्वाधिक वेळा विजेतेपद मिळवणारा देश त्या ठिकाणी ठरलेला आहे. त्याचबरोबर अशी कामगिरी कोणी केली, आणखीन किती संघांनी केलेली आहे, तर हे इथे आपण पाहूया. इयर सहित आपण इथे मेन्शन केलेलं आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला दिसतं वेस्ट इंडिज 2012, पहिल्यांदा जर T20 वर्ल्ड कप 2 वेळा कोणी जिंकलेला असेल तर वेस्ट इंडिजच्या संघाने जिंकलेला आहे 2012 आणि 2016 मध्ये वेस्ट इंडिजने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं होतं. यानंतर दुसरा क्रमांक लागतो इंग्लंड या संघाचा. इंग्लंडने 2010 मध्ये आणि 2022 या 2 वेळा त्यांनी विजेतेपद मिळवलेलं आहे. वेस्ट इंडिजच्या नंतर त्यांचा क्रमांक लागतो. आणि तिसरा आता भारत ठरला आहे. पहिलं तर वर्ल्ड कप भारताने जिंकलं होतं, मात्र तब्बल 17 वर्षाच्या नंतर. ओके, किती वर्षांनी भारताने T20 वर्ल्ड कप जिंकलं, काही पॉईंट या ठिकाणी जरी नमूद केले नसले एक लक्षात घ्या, तर हे आपण मी ज्यावेळेस मेन्शन करतो ते तुम्ही नोट करून घ्यायला काही हरकत नाही आहे, महत्त्वाचे आहे ते देखील. तर 17 वर्षांनी, ओके, हे लक्षात ठेवायचं, 17 वर्षांनी भारतानं T20 वर्ल्ड कप स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं आहे. आणि 13 वर्षानंतर जवळपास 11 ते 12 वर्षानंतर भारतानं ICCच्या स्पर्धेचं एक महत्त्वाचं चॅम्पियन ट्रॉफी भारतानं 12 मध्ये जिंकलेली होती आणि त्यानंतर 12 ते 13 या कालावधीमध्ये. आणि त्याच्यानंतर पहिल्यांदाच ICCच्या एक महत्त्वाच्या स्पर्धेचं विजेतेपद जे आहे तर ते भारतानं पटकावलेलं आहे. आणि T20 वर्ल्ड कप 17 वर्षानंतर. तर भारताने कधी कधी जिंकलं वर्ल्ड कप, 2007 आणि 2024 मध्ये. तर एकूण वेस्ट इंडिज, इंग्लंड, भारत अशा 3 देशांनाच अशी कामगिरी करता आलेली आहे ज्यांना 2 वेळा या स्पर्धेचं विजेतेपद मिळवता आलेलं आहे. ओके, सुरुवात पाहिली आपण या स्पर्धेचं. त्याचबरोबर भारतानं आज तागायत वर्ल्ड कप स्पर्धेचा विचार केला गेला तर भारताने 3 वर्ल्ड कप जिंकलेले आहेत. 1983 मध्ये
एक दिवसीय क्रीडा प्रकारातील विजेतेपद भारतानं मिळवलेलं होतं कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली. त्यानंतर 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने T20 वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं होतं. आणि त्यानंतर 2011 या वर्षी भारतानं वर्ल्ड कप म्हणजे एक दिवसीय विश्वचषक स्पर्धेचं वर्ल्ड कप विजेतेपद भारतानं त्या ठिकाणी पटकावलेलं होतं. ओके, हे काही महत्त्वाच्या बाबी या क्रीडा घडामोडीच्या निमित्त म्हणजे T20 वर्ल्ड कप निमित्त आपण जाणून घेतलेल्या आहेत. परीक्षेमध्ये भारतानं विजेतेपद मिळवलेलं असल्या कारणाने त्या ठिकाणी हा उल्लेख होऊ शकतो आणि म्हणूनच या स्पर्धेविषयी प्रश्न या ठिकाणी उपस्थित होऊ शकतो आणि त्या कारणाने आपण ही माहिती सविस्तररित्या नोट करून घेतलेली आहे. सर्वांनी ही माहिती नोट करावी आणि याचं रिव्हिजन देखील, मी रिव्हिजन सारखं बोलत असतो तर ते करणं गरजेचं आहे, कारण ते आपण विसरत नाही त्या कारणाने आणि त्यावरती प्रश्न जर कशा प्रकारे विचारले जाऊ शकतात तेही आपल्याला पाहायचं आहे. यस, यानंतर या महत्त्वाच्या क्रीडा घडामोडीनंतर आपण आजच्या भागातला दुसरा टॉपिक पाहूया, तो म्हणजेच G7. आंतरराष्ट्रीय स्तरावरती काही महत्त्वाच्या परिषदा आहेत. तर या परिषदेबद्दल माहिती घेत असताना एक नुकतीच जून महिन्यामध्ये G7 गटाची ग्रुप ऑफ 7 गटाची G7 गटाची 2024ची परिषद जी आहे तर इटली या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती. तर या परिषदेविषयी मी थोडक्यात माहिती देतो, मात्र जे काही पॉईंट्स आपण नोट करून घेणार आहोत मी तर राईट डाऊन करेल थोड्या वेळानं, तर ते फक्त आपण नोट करायचे आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरती काही परिषदा असतात, म्हणजे जागतिक हवामान बदल परिषद असेल, G7 राष्ट्रांची परिषद असेल, किंवा मागच्या वर्षी 2023 मध्ये G20 राष्ट्रांची परिषद असेल, ती G20 राष्ट्रांची परिषद भारतामध्ये आयोजित केली गेली होती. तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती अशा काही परिषदा आहेत, तर त्या परिषदेबद्दल कोणत्या ठिकाणी ती आयोजित करण्यात आली होती हे असा एक सर्वसाधारणपणे किंवा कितवी परिषद होती असा एक प्रश्न सरळ वन लाईनर स्वरूपात आपल्या परीक्षेमध्ये तो विचारला जातो. त्या कारणाने आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणजे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्याच्या घडामोडींचा अभ्यास करीत असताना आपण या आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये G7 ग्रुप ऑफ 7 G स्टँड्स फॉर ग्रुप ऑफ 7 G7 राष्ट्राची एक परिषद असते. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या, म्हणजे G7 म्हणजे काय नेमकं ते थोडक्यात जाणून घेऊ. G7 म्हणजेच G7 ग्रुप ऑफ 7 त्याचं पूर्ण फुल फॉर्म आहे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या या 7 राष्ट्रांचा हा समूह आहे. ती कोणती राष्ट्र आहेत पुढे पाहू आपण. आणि या परिषदेमध्ये नेमकं काय म्हणजे चर्चा केली जाते किंवा काय मुद्दे चर्चिले जातात, तर सुरक्षा असेल, आर्थिक घडामोडी किंवा सुरक्षावरती, संरक्षण यावरती या परिषदेमध्ये चर्चा केली जाते. आणि त्यावर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती काही घटना घडत असेल, जसं की आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं होतं रशिया युक्रेन युद्धाला सुरुवात झाली होती आणि त्यामध्ये मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तरी G7 राष्ट्र त्या ठिकाणी आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करते आणि किंवा एखाद्यावर अन्याय वगैरे होत असेल तर त्या ठिकाणी त्यांना मदत करण्याचा त्या परिषदेच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी विचार करतात. सो अशा प्रकारे दरवर्षी या G7 राष्ट्रांची परिषद प्रत्येक राष्ट्रात जी काही सदस्य राष्ट्र आहेत 7 राष्ट्र, तर त्या राष्ट्रामध्ये ही परिषद आयोजित केली जाते. या वर्षीची 50वी परिषद असल्या कारणाने थोडं याकडे लक्ष देणं गरजेचं ठरतं. 50वी म्हटलं की थोडंसं आपल्याला परिषद हे विचारलं जाऊ शकतं, त्या उद्देशाने ही महत्त्वाची परिषद इटली या देशामध्ये ती आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी तुम्हाला सर्व देशांचे, विविध देशांचे प्रमुख त्या ठिकाणी दिसत आहेत. त्यामध्ये G7 7 राष्ट्रांचे सोडून या परिषदेमध्ये एक म्हणजे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्याची एक परंपरा आहे. त्यामध्ये भारताने जवळ 10 ते 11 वेळा या परिषदेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून भारताला बोलवण्यात आलेलं होतं. आणि भारत हा यावेळेस देखील इटलीमध्ये भारताच्या वतीनं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या ठिकाणी उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून, त्यांनाही या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं होतं. यात तुम्हाला चित्रात दिसत आहेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. या ठिकाणी मी थोडंसं बॉक्स करतो. बाकीचे जे आहेत इतर राष्ट्रांचे प्रमुख आहेत त्यांनाही आमंत्रित करण्यात आलेलं होतं. मात्र भारताच्या वतीनं G7 गटामध्ये या वर्षीच्या 2024च्या परिषदेत मोदींना या ठिकाणी आमंत्रित म्हणजे भारताला आमंत्रण देण्यात आलं होतं आणि भारताचे जे पंतप्रधान असतात ते त्या ठिकाणी परिषदेला उपस्थिती लावतात. ओके, तर या परिषदेच्या निमित्त आपण थोडक्यात आणखीन काही बाबी नोट करून घेणार आहोत. मी थोडंसं माहिती देतो. सर्वप्रथम G7 ग्रुप ऑफ 7, ओके, G फॉर ग्रुप ऑफ 7 गटाची परिषद 2024 या परिषदेबद्दल माहिती घेऊ थोडक्यात. तर सर्वप्रथम माहिती घेत असताना G7चे सदस्य राष्ट्र किती आहेत. परीक्षेमध्ये काय प्रश्न असतो, यापैकी खालीलपैकी कोणतं राष्ट्र G7 गटाचं सदस्य राष्ट्र नाही असा एक प्रश्न असेल तर त्या कारणाने आपल्याला G7 राष्ट्रांची सदस्य राष्ट्र म्हणजे कोणकोणती आहेत ते माहिती असणं आवश्यक आहे. मी इथे मेन्शन करतो एक एक राष्ट्र. अमेरिका थोडक्यात माहिती घेऊ आपण. त्यानंतर दुसरा ब्रिटन, तिसरा फ्रान्स, त्यानंतर चौथा जो आहे दिसते सर्वांना व्यवस्थित आणि अक्षरे ओळखायला येत नसेल तर पुन्हा एकदा मी उच्चार करतो त्यामुळे तुम्ही सगळं नोट करू शकता. अमेरिका, ब्रिटन, त्यानंतर फ्रान्स, इटली. या वर्षीची परिषद म्हणजे इटलीला थोडंसं बॉक्स करतो कारण 50वी परिषद जी आहे 50वी परिषद ही या देशामध्येच 2024 इटलीमध्ये आयोजित करण्यात आली होती. ठीक आहे, कोणत्या ठिकाणी आपण पुढे पाहू. आधी राष्ट्र पाहू. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, इटली 5 झाले. आपल्याला 7 राष्ट्र कोणते आहेत ते पाहायचं या ठिकाणी. इटलीच्या नंतर जपान, 6वा आहे जर्मनी आणि सर्वात शेवटी 7वा आहे
कॅनडा. हा सातव्या क्रमांकाचा राष्ट्र जो आहे कॅनडा, ह्याला सर्वात शेवटी लिहिण्याचे कारण देखील आहे, ह्यालाही मी बॉक्स करतो. तर थोडक्यात पुन्हा एकदा मी रिपीट करतो नावं. G7 गटाचे सदस्य राष्ट्र कोणते कोणते आहेत? अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, इटली, जपान, जर्मनी आणि कॅनडा. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या या G7 गटाची सुरुवात जी झाली होती, स्थापना जी कधी करण्यात आली होती, हे पाहू आपण. एक एक पॉईंट पुढे नोट करून घेऊ. 7 एक राष्ट्र आहेत. यावर्षीची परिषद जी आहे 2024ची G7 गटाची, ती 50वी इटली या देशात आयोजित करण्यात आली होती. हे पुढे पॉईंट मेन्शन करतो एक एक. तर स्थापना आपण पाहूया. येस, हे सर्वांनी नोट केलं असेल असं मी गृहीत धरतो. G7 आणि कॅनडाचं सर्वात शेवटी का लिहिलं ते मागे येतो थोडंसं परत. स्थापना जी आहे तर 1975 या वर्षी G7 गटाची स्थापना झाली होती. ज्यावेळेस स्थापना झाली होती त्यावेळेस 6 राष्ट्र G6 नावाने ही परिषद आयोजित केली गेली होती, लक्षात घ्या. आणि कॅनडाचं सर्वात शेवटी लिहिण्याचं कारण की कॅनडा जे राष्ट्र आहे तर 7वं राष्ट्र, 7th राष्ट्र म्हणजे 7वं राष्ट्र हे G7 गटाचं त्या ठिकाणी बनलं होतं. स्थापना 75ला झाली होती आणि 1976ला 7वं राष्ट्र लगेच पुढच्या वर्षी म्हणजे 75ला परिषद जी ज्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, त्यानंतर 76ला 7वं राष्ट्र म्हणून कॅनडाचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आला होता. आणि आधीवरची जी 6 राष्ट्र होती त्या 6 राष्ट्रांची G7 स्थापनेच्या वेळेस 6 राष्ट्र होते. आणि आणखी एक माहिती या परिषदेबद्दल घ्यायची झाल्यास यामध्ये तुम्हाला देशांची नावे पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येतं, यामध्ये आशियातील किती राष्ट्रांचा समावेश आहे. तर असाही प्रश्न परिषद विचारला गेला, थोडासा वेगळ्या स्वरूपात, एक टफ लेवलचा असं म्हणू शकतो आपण आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनाचा विचार केला तर. त्यामध्ये फक्त एकमेव तुम्हाला हे राष्ट्र दिसतंय, जपान. ओके, जपान एकमेव आशियाई राष्ट्राचा या G7 गटामध्ये समावेश आहे. कशा प्रकारचा प्रश्न आला तर आपण व्यवस्थित इथं माहिती नोट करून घेतोय. जपान हा आशियाई एकमेव राष्ट्र. 50वी परिषद 2024 या वर्षाची कुठे? इटली या देशात भरवण्यात आली. 7वं समावेश सर्वात शेवटी G7 गटात सर्वात शेवटी समावेश झालेलं राष्ट्र कोणतं? कॅनडा. यानंतर आपण येऊ स्थापना आणि 1975ला जी स्थापना झाली होती. आणखी एक थोडीशी माहिती देतो, त्याची आवश्यकता नाही, मात्र आपल्याला थोडंसं माहिती असावं, कारण काही ठिकाणी वाचण्यात आला की मग कन्फ्युजन होतं आपल्याला की अरे सरांनी सांगितलं होतं G7 गटात 7च राष्ट्र म्हणजे 18 राष्ट्राची का उल्लेख कधी कधी आपल्याला दिसून येतो. तर 1998मध्ये सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर 1998 मध्ये रशियाचा त्या ठिकाणी समावेश झालेला होता म्हणजे G7 गटामध्ये. आणि 1998 पासून ते 2014 पर्यंत रशिया G7 गटाचा सदस्य राष्ट्र होता. आणि त्यावेळेला G8 या नावाने ही परिषद भरण्यात येत होती. कधी? 1998 ते 2014 पर्यंत. मात्र 2014ला रशियाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला या ग्रुपमधून आणि परत G7 गटानेच ही परिषद भरवण्यात येऊ लागली. G7 या नावानेच ही परिषद भरवण्यात येऊ लागली आणि आजतागायत G7च हे लास्टपर्यंत राहिलेलं आहे. G7 ग्रुप ऑफ 7 राष्ट्र. रशिया आता नाही. ओके, 98 ते 14 या कालावधीतच फक्त रशिया सदस्य होता. यानंतर या परिषदेनिमित्त आणखीन काही बाबी जाणून घेतो आपण. तर ठिकाण 2024चं ठिकाण. ओके, 75 सॉरी थोडं कन्फ्युजन नको. स्थापना 1975. पहिली परिषद पाहूया आपण कोणत्या ठिकाणी भरवण्यात आली होती. पहिली परिषद G7 गटाची पहिली परिषद फ्रान्स. ओके, फ्रान्समध्ये 1975 या वर्षी G7 गटाची परिषद आयोजित करण्यात आली होती. यानंतर मी लिहितो 2024ची परिषद. ओके, 2024ची परिषद मगाशी पाहिलं, परंतु ठिकाण जे आहे ते देखील आपल्याला नाव आपण नमूद करू, त्या उद्देशाने मी परत पॉईंट लिहितोय. 2024ची परिषद कुठे? इटली. कितवी आहे? 50वी. आणि ठिकाण म्हणजे इटलीमध्येच भरवण्यात आली, मात्र प्रॉपर इटलीमध्ये कोणत्या ठिकाणी? तर अपुलिया या ठिकाणी इटलीमधील शहर आहे अपुलिया, या ठिकाणी ती परिषद 50वी भरवण्यात आलेली होती. परिषद प्रश्न विचारतात आपल्या, स्थापना कधी झाली G7 गटाची? ओके, 75 इथं नोट करायचं आपल्याला. त्यानंतर पहिली परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? फ्रान्स. हे एक महत्त्वाचं. या वर्षीची परिषद 2024ची G7 गटाची परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? इटली. कितवी परिषद होती? 50वी. ठीक आहे, एक एक पॉईंट पाहतोय. ठिकाण जरी विचारलं आणखीन थोडंसं खोलामध्ये, कोणत्या इटलीमधील ठिकाणी? अपुलिया हे शहर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर या परिषदेबद्दल आणखी एक प्रश्न पडतो, तो म्हणजेच आगामी परिषद कोणत्या ठिकाणी भरवण्यात येत आहे. म्हणजे 2025 या वर्षी G7 गटाची परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? तर ती कॅनडामधील ही परिषद कितवी असणार आहे? 51वी. ओके, सविस्तर अशी माहिती घेतली आपल्याला. प्रामुख्याने प्रश्न काय असणार आहेत 2024ची, मी राईट जे करतोय त्याला थोडंसं जास्त लक्ष द्यायचं आपल्याला. नुकतीच G7 गटाची 50वी परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती, हा एक प्रामुख्याने पहिला प्रश्न असतो या टॉपिकवरती. तो आपल्याला उत्तर आहे आपलं इटली. सोपं. किंवा G7 गटाची स्थापना कधी झाली?
1975. रिपीट करतो काय पॉईंट. पहिले परिषद फ्रान्स. इथे जे पॉईंट दिलेले आहेत हे आपल्याला फक्त नोट करायचं, सर्वांनी व्यवस्थित ते नोट करावं. कॅनडामध्ये आगामी परिषद या G7 गटाची होणार आहे. ओके. या आधीची परिषद म्हणजे ते विचारणार नाहीत, तर कोणाला नोट करायचं असेल थोडंसं, 49वी परिषद 2023 या वर्षी कोणत्या देशात झाली? जपान. एखाद्या वेळेस मागच्या वर्षीच जर माहिती असेल पाहिजे असेल तर हे आपण नोट करून घेतलेलं आहे. म्हणजे एकंदरीत G7 गटाबद्दल आता आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये एखादा प्रश्न विचारला गेलाच या माहितीच्या बाहेरचा नसेल, निश्चितपणे तुमच्याकडे व्यवस्थित नोट असेल आणि तुम्ही त्याचं जर रिव्हिजन जरी केलं, इतर कुठलंही पुस्तक काही अभ्यास न किंवा कोणतेही नोट्स न अभ्यासता आपला सेशनच्या माध्यमातून तुम्ही रिवाईज केलं, तुम्हाला आन्सर पटापट सगळे येऊन जातील. ओके. G7 परिषद 2024ची आपण सविस्तर अशी माहिती घेतली. सदस्य राष्ट्र किती होते, कोणत्या ठिकाणी परिषद भरण्यात आली होती, स्थापना कधी झाली, उद्देश काय नेमका या परिषदेचा, या परिषदेत काय चर्चेले जातात, त्यानंतर रशियाचा समावेश कशा प्रकारे झाला होता, त्यानंतर त्यालाही बाहेर काढण्यात आलं, आणि प्रमुख पाहुणे म्हणून आणखी एक महत्त्वाचं आहे, यामध्ये फक्त भारताचं नाव आपल्याला ठेवायचं आहे, लक्षात राहू द्या, बाकीची गरज नाही. मात्र भारतासहित अनेक राष्ट्र होते, जसं की युक्रेन होतं, ब्राझील होतं, आणि मे बी ट्युनिशिया होता, त्या ठिकाणी अल्जेरिया, या राष्ट्रांना, इत्यादी राष्ट्र होती, या राष्ट्रांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यात भारत एक प्रमुख देश ठरलेला होता. ओके. यानंतर आता आपण आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या नंतर एका राष्ट्रीय पुरस्काराकडे येऊया. महत्त्वाचा असा हा पुरस्कार आहे जो दरवर्षी देण्यात येतो. तर बाल आणि युवा साहित्य पुरस्कार 2024 यावर्षी हा पुरस्कार दरवर्षी म्हणजे पुरस्कार हा देण्यात येतो. यावर्षी नुकताच घोषित करण्यात आला. हा पुरस्कार विविध 23 भाषेतील म्हणजे वेगवेगळ्या कलाकृतींना म्हणजे साहित्यांना, कादंबरींना तो पुरस्कार देण्यात येतो. मात्र आपल्याला काय महत्त्वाचं आहे तर महाराष्ट्रातील कोणत्या कादंबरींना आणि लेखक कोण आहेत, त्यांना हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे आणि त्यांच्या कादंबरीचं नाव इथपर्यंत आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्या उद्देशाने राष्ट्रीय पुरस्कारामध्ये हा एक महत्त्वाचा पुरस्कार म्हणून आपण अभ्यासणं आपल्याला गरजेचं ठरतं आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर बाल साहित्य युवा पुरस्कार म्हणजे बाल पुरस्कार आणि एक युवा पुरस्कार असे दोन एक पुरस्कार आहेत ते देण्यात येतात. आणि यावर्षी तुम्हाला चित्रात दिसतात थोडंसं कादंबरीची या ठिकाणी फोटो मी पुढं माहिती आहेच कोणाचे आहेत ते आणि ते मी म्हणजे उल्लेख केलेला आहे, तरी देखील थोडंसं सुरुवातीला आधी इंट्रोडक्शन देतो. हे शमशेर इथे थोडंसं दिसते नाव, आणि भूत बंगला हे भारत सासने आहेत जे म्हणजे साहित्यिक आहेत, आणि 1995व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदगीर या ठिकाणी ते भरवण्यात आलं होतं, आणि या संमेलनाचे ते अध्यक्ष राहिलेले होते. आणि त्यांच्या ह्या दोन भूत बंगला आणि शमशेर याला बाल साहित्य पुरस्कार 2024चा हा जाहीर झालेला आहे. कोणाचे साहित्य होते आणि कोणते होते हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यानंतर युवा पुरस्कार जो आहे तर तो सौदागर यांच्या उसवन ही कादंबरी आहे, उसवण ही कादंबरी आहे, आणि या कादंबरीला त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. युवा पुरस्कार जो आहे तो वयवर्ष 35 त्यापेक्षा वयवर्ष 35 पेक्षा कमी असणाऱ्या तरुण लेखकांना हा पुरस्कार दिला जातो. आणि 2024 या वर्षाचा हा पुरस्कार जो आहे तर तो सौदागर यांच्या उसवन ही कादंबरीला तो देण्यात आलेला आहे. तर इथं पॉईंटच्या स्वरूपात आपण आता अधिकची माहिती घेऊ या पुरस्कारानिमित्त. साहित्य अकादमीच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक भारत सासने मगाशी उल्लेख केला होता, एक महत्त्वाचा आहे 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिलेले होते असे भारत सासने यांच्या साहित्य कोणतं भूत बंगला, शमशेर आणि भूत बंगला दिसतंय सर्वांना, मी थोडंसं या बाजूला होतो परत एकदा दिसेल, शमशेर आणि भूत बंगला या साहित्यकार या कादंबरीला बाल साहित्य पुरस्कार. इथे कन्फ्युजन व्हायचं नाही, लक्षात घ्या. बाल साहित्य म्हटल्यानंतर भारत सासने यांचे शमशेर आणि भूत बंगला, आणि युवा साहित्य पुरस्कार जो आहे शिवणकाम करीत लेखन करणारे तुळजापूर या ठिकाणचे आहेत कोण, देवीदास सौदागर. ओके. देवीदास सौदागर यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. देवीदास सौदागर यांच्या उसवण या कादंबरीला युवा साहित्य पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे 2024 या वर्षाचा. तर हे दोन्ही गोष्टी म्हणजे दोन लेखकाचं नाव आणि त्यांच्या साहित्यकृतीचं नाव आपल्याला इथं नोंद करायचं आहे. यानंतर 23 साहित्यकार, मग अशी 23 भाषांना म्हटलं तर 23 साहित्यकारांना युवा पुरस्कार, तर 24 जणांना बाल साहित्य पुरस्कार या ठिकाणी जाहीर झालेला आहे. आणि यामध्ये 10 कविता संग्रहांचा समावेश आहे. किती जणांना तो साहित्य जाहीर झाला, त्यामध्ये आपल्याला फक्त महाराष्ट्रातील गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. ओके. यानंतर पुढचा एक पुरस्कार आहे महत्त्वाचा, तो घेण्याच्या आधी मी थोडंसं या पुरस्काराच्या पार्श्वभूमीबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, तर मी तिथे मेन्शन करतो. या ठिकाणीच तर फक्त शॉर्टमध्ये आपण नोट करून घेऊ. या ठिकाणी येलो मे बी दिसणार नाही, वेट आपण थोडंसं पेनचा कलर जो आहे तो चेंज करूया, व्हाईट असल्या कारणाने ब्लॅक घ्यावं लागेल. पाहूया दिसेल सर्वांना व्यवस्थित असं अपेक्षा करून. बाल साहित्य, बाल साहित्य पुरस्कार जो आहे त्याची सुरुवात पाहायची तर आपल्याला 2010 मध्ये त्याची सुरुवात झाली. बाल साहित्य सुरुवात मी शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे, फक्त लक्षात असू द्या. बाल साहित्य पुरस्कारची सुरुवात जी आहे 2010 मध्ये, आणि युवा साहित्य पुरस्काराची सुरुवात जी आहे युवा -2 मी इयरचं नाव मेन्शन करतो 2011. ओके. 50,000 रुपये रोख रक्कम आणि मानचिन्ह, 50,000 रुपये रोख रक्कम आणि मानचिन्ह
असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. म्हणजे सुरुवात कधी झाली आणि कशा प्रकारचा पुरस्कार आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. स्वरूप म्हणून तुम्ही असं नोट करू शकता वाटलं असतं. स्वरूप, पुरस्काराचं स्वरूप जे आहे ते 50 रुपये झालं, सॉरी 50,000 रुपये रोख रुपये, 50,000 रुपये आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आणि बाल साहित्य पुरस्काराची सुरुवात 10 आणि युवाचे पुरस्कार पुढील वर्षी म्हणजे 2011 पासून हा पुरस्कार देण्यात येतो. साहित्यामध्ये उल्लेखनीय योगदान करणाऱ्या युवा आणि बाल साहित्य म्हणजे यांना पुरस्कार. यानंतर 2023 मी जस्ट असं उल्लेख करेल त्यांचा, तर 2023 मध्ये युवा जो पुरस्कार आहे तर विशाखा विश्वनाथ यांच्या स्वतः विरुद्ध उभे करताना या कादंबरीला मिळालेला होता 2023चा. जस्ट थोडीशी माहिती असावी त्या कारणे. 2024 बद्दलच आपल्या परीक्षेत विचारलं जाऊ शकतं, 23चं नाही, ॲडिशनल फक्त माहिती असावी तुमच्याकडे. आणि त्यानंतर युवा जो पुरस्कार आहे एकनाथ आवाड यांच्या छंददेई आनंद या कादंबरीला हा पुरस्कार देण्यात आला होता मागच्या वर्षीचा. ओके, एक जस्ट थोडीशी माहिती ॲडिशनल म्हणून या ठिकाणी मेन्शन केली आहे. तर एक महत्त्वाचा पुरस्कार कोणाला मिळाला? भारत सासने यांचा शमशेर आणि भूत बंगला आणि सौदागर यांच्या उसवणं या कादंबरीला हा पुरस्कार 2024चा मिळालेला आहे. राष्ट्रीय स्तरावरचा एक महत्त्वाचा पुरस्कार आहे. यानंतर आणखी एक पुरस्कार घेऊ आपण, तो आणखी 2 पुरस्कार असतील आजच्या भागात, ते नोट करणं गरजेचं आहे. तर उपिंदर सिंग जे आहेत, यस, उपिंदर सिंग यांना संत नामदेव पुरस्कार जो आहे तर तो या ठिकाणी जाहीर झालेला आहे. एक महत्त्वाचा आहे पुरस्कार, लक्षात घ्या. येस, उपिंदर सिंग यांना संत नामदेव पुरस्कार, हा जो पुरस्कार आहे तर तो महाराष्ट्र आणि पंजाब या 2 राज्यांचा म्हणजे संबंध, मैत्रीपूर्ण संबंध, या दोन्हीमध्ये संबंध दृढ व्हावेत त्या कारणाने हा पुरस्कार एका पंजाबी व्यक्तीला देण्यात येतो. हे एक लक्षात असू द्या. म्हणजे महाराष्ट्रातल्या व्यक्तीला नाही, तर महाराष्ट्र राज्य यांना संत नामदेव यांचं जरी नाव असेल या ठिकाणी तरी महाराष्ट्रातल्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येत नाही. तर महाराष्ट्र आणि पंजाब या 2 राज्याचे संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने साहित्य क्षेत्रात असेल इतर कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा व्यक्तींना हा पुरस्कार, पंजाबी व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. आणि या वर्षीचा 2024चा हा पुरस्कार उपिंदर सिंग, मनमोहन सिंग भारताचे, डॉक्टर मनमोहन सिंग भारताचे माजी पंतप्रधान होते, त्यांच्या कन्या आहेत आणि त्यांना या वर्षीचा संत नामदेव पुरस्कार जो आहे तो जाहीर झालेला आहे. यस, सरहद संस्थेतर्फे कोणाच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो? सरहद संस्थेतर्फे इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक, संशोधक आणि माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची कन्या आहेत डॉक्टर उपिंदर सिंग यांना 2024चा संत नामदेव पुरस्कार जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. या पुरस्काराचं स्वरूप काय आहे तर 1,01,000 रुपये, 1,01,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. डॉक्टर उपिंदर सिंग, मनमोहन सिंग पंतप्रधान होते भारताचे, त्यांचे ते कन्या आहेत. तर हा जो पॉईंट तुम्हाला मेन्शन केला होता, तर हा पुरस्कार कशाकरिता आहे म्हणजे नेमका आणि का देण्यात येतो, तर हा पॉईंट या ठिकाणी महत्त्वाचा आपण उल्लेख केलेला आहे. महाराष्ट्र आणि पंजाब याचे नाते दृढ करणाऱ्या तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्तृत्व गाजवलेल्या, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्तृत्व गाजवलेल्या केवळ पंजाबी व्यक्तींना, महाराष्ट्रीय व्यक्तींना नाही, लक्षात घ्या. केवळ पंजाबी व्यक्तीस प्रतिवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. संत नामदेव यांच्या नावाने हा पुरस्कार जो आहे तर तो देण्यात येतो. उपिंदर सिंग यांना 2024चा हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. पाहूया नेक्स्ट टॉपिक. येस, आणखी एक पुरस्कार शेवटचा आजच्या भागाचा, त्यांचा दुसरा टॉपिक घेऊ आपण. तर रिझर्व्ह बँकेला या ठिकाणी रिस्क मॅनेजर पुरस्कार मिळालेला आहे. पहिल्यांदाच लंडनच्या म्हणजे लंडनमध्ये सेंट्रल बँकिंग प्रकाशन या संस्थेच्या वतीनं पहिल्यांदा भारताच्या एका बँकेला हा पुरस्कार, भारताची मध्यवर्ती बँक असणारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेला नुकताच पुरस्कार मिळालेला आहे. तर हे एक माहिती असावं आपल्याला. तर रिझर्व्ह बँकेला रिस्क मॅनेजर पुरस्काराने नुकताच सन्मानित करण्यात आलेला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेला या वर्षीचा 2024चा, यंदाचा म्हणजे 2024 या वर्षाचा रिस्क मॅनेजर नावाचा पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. लंडनमधील सेंट्रल बँकिंग प्रकाशन संस्थेद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो. तर काय कामगिरी केली रिझर्व्ह बँकेने आणि त्या कारणाने हा पुरस्कार देण्यात येतो, तर हा पॉईंट इथं मेन्शन केला आहे. जोखीम संस्कृती आणि जागरूकता सुधारण्याबाबत केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल रिझर्व्ह बँकेला जोखीम व्यवस्थापकाचा हा पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. लंडनमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यात रिझर्व्ह बँकेच्या वतीने कार्यकारी संचालक मनोरंजन मिश्रा जे होते त्यांनी हा पुरस्कार त्यांच्या वतीने तो स्वीकारण्यात आलेला आहे. आरबीआयच्या बद्दल थोडक्यात पार्श्वभूमी पाहायला गेलं, माहिती आपल्याला 1935 मध्ये स्थापना झालेली होती आरबीआयची. 1949 मध्ये राष्ट्रीयकरण झालेलं आहे. आणि यस, याबद्दल थोडक्यात पार्श्वभूमी म्हणजे स्थापना वगैरे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. यानंतर आपण नेक्स्ट पाहूया टॉपिक. इथं थोडंसं म्हणजे हा पॉईंट जो आहे आता तुमच्यापर्यंत ही माहिती ज्यावेळेस पोहोचेल तोपर्यंत तुम्हाला थोडंसं करेक्शन पण करायचं आहे. लक्षात घ्या, यांचं नाव या ठिकाणी उल्लेख करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस इलेक्शन संपन्न म्हणजे झाल्या आणि निवडणुका झाल्या आणि त्यानंतर भारताचे पंतप्रधान तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली होती नरेंद्र मोदी यांनी. मागच्या टॉपिकमध्ये लेक्चरमध्ये आपण ते पाहिलं होतं. त्यानंतर हंगामी अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी भर्तृहरी महताब यांना या ठिकाणी निवडण्यात आलेलं आहे. तर हंगामी अध्यक्ष म्हणून कोणी काम पाहिलं तर हे माहिती असावं.
भारतीय जनता पक्षाचे भर्तृहरी महताब यांनी लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी त्यांची निवड करण्यात आलेली होती आणि राष्ट्रपतींनी ती नियुक्ती केलेली आहे. मात्र आता पुढील नियुक्ती आहे एक ती पाहण्याआधी तर आता लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत हे तुम्हाला नोट करायचं आहे. लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? ओम बिर्ला हे नाव आपल्याला आता लक्षात ठेवायचं आहे. मात्र हंगामी अध्यक्ष म्हणून पंतप्रधान ज्यावेळी शपथ घेतच होते आपल्या पंतप्रधानांचा शपथ होती त्यानंतरचा जो कालावधी होता पूर्ण वेळ अध्यक्षपदाच्या निवडीपर्यंतचा त्यावेळेस भर्तृहरी महताब हे त्या ठिकाणी लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. मात्र आता पूर्ण वेळ ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत. हंगामी अध्यक्ष असा जर प्रश्नात उल्लेख असेल तरच भर्तृहरी महताब हे आन्सर अपेक्षित आहे आणि पूर्ण वेळ अध्यक्ष पूर्ण वेळ असा उल्लेख नसेल लोकसभेचा अध्यक्ष कोण आहेत सरळ सरळ ऑनलाईनर क्वेश्चन असेल तर ओम बिर्ला हे आन्सर अपेक्षित आहे. परंतु हंगामी अध्यक्ष म्हणून कोणी भूमिका पार पडली तर आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे भर्तृहरी महताब. त्या कारणे फक्त एक छोटासा टॉपिक या ठिकाणी आपण घेतलेला आहे. त्यानंतर आणखी एक नियुक्ती महत्त्वाची या ठिकाणी झालेली आहे. तुम्हाला अजित डोवाल यांच्याविषयी माहिती असेलच तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आधी तेच होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्याच नावाची त्यांचीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून पुन्हा एकदा अजित डोवाल हे आता असणार आहेत. ओके, फक्त एवढंच माहिती असलं तरी गरजेचं आहे. जास्त डिटेलमध्ये माहिती घेण्याची आवश्यकता नाही अजित डोवाल यांच्याविषयीची. बाकी तुम्हाला माहितीच आहे एक महत्त्वाचे व्यक्ती राहिलेले आहेत ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. त्यांच्याबद्दलच्या कहाण्या आपण म्हणजे वाचलेलं असणाऱ्या माहिती आहे जे की आज तुम्ही पाहताय म्हणजे स्पायवरती जे काही पिक्चर म्हणजे मूवीज येतात रॉ एजंट वगैरे म्हणून अनेक पिक्चर मूवीज आपण पाहतो तर त्यामध्ये तशा प्रकारचीच भूमिका एक रिअल हिरो म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. अशी त्याने बरीच कामगिरी त्यांनी केलेली होती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक महत्त्वाचे व्यक्ती म्हणून ते ओळखले जातात अजित डोवाल जे सध्या भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून ते काम पाहत आहेत. यानंतर आणखी एक टॉपिक घेऊ आपण राष्ट्रीय घडामोडीमध्ये. तर गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात कशामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात भारत हा जगामध्ये पहिला ठरलेला आहे. तर 2-3 पॉईंट आहेत फक्त. प्रश्न एकच येतो आपल्याला जास्त खोलात माहिती नाही. जिथं जिथं जे काही महत्त्वाचं आहे तेवढंच मी मेन्शन करतो आणि तेच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात भारत कितव्या स्थानी आहे किंवा जगात अव्वल देश कोणता आहे असा प्रश्न आला तर भारत हे आन्सर अपेक्षित आहे. गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात भारताने आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. एकूण जागतिक गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात भारताचा वाटा किती आहे हे एक आकडेवारी स्वरूपात आपल्याला लक्षात ठेवायचे 16.7%. आणि भारतानंतर कोणाचा क्रमांक लागतो? बांगलादेश, चीन, म्यानमार या देशांचा क्रमांक लागतो. एवढंच आपल्याला या माहितीच्या निमित्त लक्षात ठेवायचं आहे. गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात जगात कोणाचा क्रमांक पहिला? भारताचा. आणि किती वाटा आहे म्हणजे जागतिक गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात भारताचा एकूण वाटा 16.7%. यानंतर आजच्या भागातला आपल्या नेहमीप्रमाणेच दिनविशेष हा एक शेवटचा टॉपिक असणार आहे. या ठिकाणी आपण मागच्या 3-4 सेशनच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं की आपलं डायरेक्ट असं तुम्हाला दिसत होतं इथं स्क्रीनवरती म्हणजे ऑलरेडीच आपण ते PPT बनवले होते. यावेळेस थोडंसं वेगळं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण नोट डाऊन करू मी राईट डाऊन करेल या ठिकाणी तुम्ही नोट करायचं आहे एक दिनविशेष. तर मे महिन्यापर्यंत आपण दिनविशेष पाहिलं होतं. आता यानंतर आजच्या भागामध्ये आपण दिनविशेष काय राहिले आपलं आता मग जून आपण डिसेंबरपर्यंत पूर्ण पाहणार आहोत. तर आता जून महिन्यातले दिनविशेष या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. सरळ सरळ ऑनलाईनर क्वेश्चन असतो आपल्याला कधी कोणता दिवस साजरा केला जातो. तर जून महिन्यातले काही महत्त्वाचे म्हणजे बरेच तर दिनविशेष असतात. काही जणांना असंही वाटेल की हा दिनविशेष राहिलेला आहे किंवा हा घेतला नाही आपण. तर काही महत्त्वाचे एखादे 2 राहून गेलेले असतील तर आपण ते सर्वात शेवटी डिसेंबर पूर्ण झाल्यानंतर ते कंप्लीट करूच. मात्र या ठिकाणी नोट करून जे घेतोय त्याच्या बाहेर परीक्षेला दिनविशेष विचारले जाणार नाही. त्यामुळेच आपण एक 10-12 दिनविशेष महत्त्वाचे असे प्रत्येक महिन्यामध्ये ते नोट डाऊन करत असतो. तर जून महिन्याचे दिनविशेष आपण या ठिकाणी आजच्या भागात अभ्यासू. त्यात पहिला सर्वप्रथम 1 जून रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? जागतिक दूध दिन. ओके, पटापट आपण नोट करून घेऊ. सर्वांनी व्यवस्थित राईट डाऊन करायचं आहे. जागतिक दूध दिन जो आहे तर तो 1 जूनला साजरा केला जातो. दुसरा आहे 3 जून सायकल दिन म्हणून साजरा केला जातो 3 जून रोजी. जे म्हणजे सर्वच महत्त्वाचे आहेत. आपण महत्त्वाचेच दिनविशेष पाहतोय जून महिन्यातले. मात्र अति इम्पॉर्टंट रिव्हिजन करत असताना आणखीन जास्त कशावरती याच्यात म्हणजे याच्यातही जे काही 10-12 पाहणार आहोत त्यामध्ये आणखीन काय महत्त्वाचं असणार आहे जास्तीत जास्त दिनविशेष तर ते कोणते महत्त्वाचे असतील त्याला मी ते टिक करेल शेवटी. तर ते आपल्याला तुम्ही देखील सर्वांनी ते नोट डाऊन करायचं आहे आणि त्याचं रिव्हिजन करायचं आहे. 3 जून यानंतर महत्त्वाचं मी लगेच टिक करायला वाटलं असतं सर्वात शेवटी पाहण्याच्या पेक्षा 5 जून हा एकदम म्हणजे अति महत्त्वाचा दिनविशेष म्हणून तुम्ही नोट डाऊन करू शकता. जागतिक पर्यावरण दिन. ओके, परीक्षेला विचारले जातात
दिनविशेषमध्ये आणखीन एक मला जस्ट आठवलं म्हणून तुम्हाला मेन्शन करतो इथे. 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून तो साजरा केला जातो. दिनविशेषमध्ये एक महत्त्वाचं आहे. आणि आणखीन एक दिनविशेष म्हणजेच एक थोडंसं आणखीन जास्त आपण क्लोज जाऊ. प्रत्येक महिन्यातले दिनविशेष जर अभ्यासलं तर जानेवारीमध्ये राष्ट्रीय मतदार दिन 25 जानेवारीला साजरा केला जातो. त्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा उल्लेख केला तर 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन. मार्चमधला उल्लेख केला गेला तर जागतिक ग्राहक दिन जो आहे 15 मार्चला तो साजरा केला जातो. आणि 24 एप्रिलला पंचायत राज दिन म्हणून आहे, तो महत्त्वाचा आहे. तो देखील दिन विशेष म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ओके. आणि मे महिन्याचा आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक तंबाखू विरोधी दिन 31 मे तो एक दिवस आपल्याला लक्षात ठेवायचा. आणि जून महिन्यामध्ये तसाच हा 5 जून. मी एक दिन विशेष काढलेले आहेत अति इम्पॉर्टंट आणखी म्हणून, ते परत परीक्षेला विचारले जाऊ शकतात. त्याप्रमाणे जर विचार केला गेला तर 5 जून एक ठरतो जूनमधला महत्त्वाचा दिन विशेष, जागतिक पर्यावरण दिन म्हणून तो साजरा केला जातो. असाच उल्लेख केलेला आहे. मागच्या आपण जे अभ्यासलेले आहेत सर्वांनी त्याचं रिव्हिजन करायचं व्यवस्थितरित्या. ओके. आणि एकच दिवस जर कोणता महत्त्वाचा जर काढायचा असेल तरी आता मे पर्यंत तुम्हाला सांगितलं. यानंतर 7 जून रोजी अन्न सुरक्षा दिन म्हणून जागतिक अन्न सुरक्षा दिन तो साजरा केला जातो. अन्न सुरक्षा दिन. यानंतर 5वा क्रमांक 8 जून रोजी जागतिक महासागर दिन. ओके. 5 एक दिन विशेष जून महिन्यातले पहिल्या 10 दिवसांमध्ये आपण पाहतोय. तर 5व्या क्रमांकापर्यंत पाहिलं जागतिक महासागर दिन. नेक्स्ट पाहूया 6वा क्रमांक 10 जून. 10 जून एक आहेच. दृष्टिदान दिन, नेत्रदान दिन म्हणून तो साजरा केला जातो 10 जूनला. त्यानंतर नेक्स्ट आहे 7वा क्रमांक. ओके. 7वा क्रमांक सॉरी. आणि 7वा क्रमांक 12 जून जागतिक बाल कामगार विरोधी दिन. ओके. जागतिक बाल कामगार विरोधी दिन म्हणून हा 7 जून रोजी तो साजरा केला जातो. 8वा क्रमांक 14 जून जागतिक रक्तदाता दिन. महत्वाचे दिन विशेष आपण पाहतोय, लक्षात घ्या. यानंतर 9वा क्रमांक 8 झाले. 9वा क्रमांक 15 जून ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक दिन. ओके. छळ प्रतिबंधक दिन 15 जून. यानंतर 10 जून मी क्रमांकालाच महिन्याचा त्या ठिकाणी फ्लोमध्ये नाव येतं, लक्षात घ्या. पण क्रमांक आहेत इकडचे तुमच्या लक्षात आला असेलच. 6, 7, 8, 9 आणि आता 10वा क्रमांक जून महिन्यातला महत्त्वाचा दिनविशेष आपण पाहतो 21 जून. 15 जून नंतर आहे 21 जून. 21 जून रोजी माहिती आहे सर्वांना योग दिन, एक महत्त्वाचा योग दिन साजरा केला जातो. आणि जागतिक संगीत दिन. जागतिक संगीत दिन म्हणूनही तो साजरा केला जातो. अक्षर सर्वांना ओळखायला येत असेल, नसेल तर पुन्हा एकदा मी रिपीट करतो, कन्फ्युजन होत असेल तर. दृष्टिदान दिन 10 जून. 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिन. 14 जून जागतिक रक्तदाता दिन. 15 जून ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक दिन. आणि 21 जून योग दिन. तसेच 21 जूनलाच जागतिक संगीत दिन देखील साजरा केला जातो. यानंतर पाहूया 11व्या क्रमांकाचा दिन विशेष 23 जून जागतिक ऑलिम्पिक दिन म्हणून तो साजरा केला जातो. 12वा क्रमांक. अनुक्रमांक म्हणजे चुकीचा असेल तर थोडंसं कन्फ्युज, म्हणजे मागे काय पुढे झालं असेल तुम्ही व्यवस्थितरित्या ते नोट करा. ओके. 12वाच आहे मे बी. 12वा क्रमांक जो आहे तो 26 जूनला सामाजिक न्याय दिन. राजर्षी शाहू महाराज यांची जयंती असते. ओके. राजर्षी शाहू महाराज यांची जयंती. हा जो दिवस आहे तो महाराष्ट्र शासन लिहिल मी. महाराष्ट्र शासनाच्या वतीने 26 जून हा जो दिवस आहे तो सामाजिक न्याय दिन म्हणून तो सर्वत्र साजरा केला जातो. आणि इथे कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही आपल्याला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने म्हणा किंवा सरळ प्रश्न असेल सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो तर त्या ठिकाणी उत्तर असणार आहे आपलं 26 जून. मात्र प्रश्नामध्ये जर जागतिक उल्लेख असेल, जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो तर त्याचा आन्सर काय असणार आहे 20 फेब्रुवारी. आपण पाहिलं होतं फेब्रुवारी महिन्यात आणि त्यावेळेस देखील मी याचा उल्लेख केलेला होता. म्हणजे 26 जून आणि 20 फेब्रुवारीमध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. प्रश्नामध्ये जागतिक असा उल्लेख असेल किंवा
आंतरराष्ट्रीय असा उल्लेख असेल तरच 20 फेब्रुवारी हे आन्सर असणार आहे. मात्र सामाजिक न्याय दिन सरळ विचारलं किंवा महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो किंवा कोणत्या समाजसुधारकाची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून असा जर साजरा केला जातो असाही प्रश्न असेल परीक्षेमध्ये तर आदर्श शाहू महाराज हे उत्तर अपेक्षित आहे. ओके, आलं लक्षात सर्वांच्या? ते व्यवस्थित नोट करा, कन्फ्युजन व्हायचं कारण नाही. यानंतर पुढील पाहू. या 13वा क्रमांक पाहण्याच्या आधी दिनविशेषमध्ये 26 जूनलाच अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून देखील साजरा केला जातो. अंमली पदार्थ विरोधी दिन. ओके, हा एक महत्वाचा दिनविशेष जून महिन्यातला, तोही नोट करायचा आपल्याला. आणि लास्ट वन 13 क्रमांक 29 जून 29 जून राष्ट्रीय सांख्यिकी दिन. ओके, तर असे एक महत्त्वाचे दिनविशेष जून महिन्यातले आपण आजच्या भागात या ठिकाणी पाहिलेले आहेत. आजपर्यंत जानेवारीपासून जून म्हणजे अर्धा हाफ इयरचे आपले दिनविशेष अभ्यासून झालेले आहेत. लक्षात घ्या सर्वांनी, ते व्यवस्थित नोट करा. आणि याचं कारण म्हणजे हे दिनविशेष बदलणारे नाहीत, त्या कारणाने तुम्ही जरी नोट करून घेतलं तर तुम्हाला येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांकरिता हे तुमच्याकडे एकत्रितरित्या राहील आणि तुम्हाला रिव्हिजन करायला सोपं जाईल. कुठल्याही पुस्तकाचं किंवा कशाचा त्याला आधार घेण्याची काही गरज या ठिकाणी तुम्हाला भासणार नाही. त्यामुळे जूनपर्यंत आपण 6 महिन्याचे दिनविशेष अभ्यासलेलो आहोत. यानंतर आता पुढील दिनविशेष नेक्स्ट सेशनमध्ये असणारच आहेत आपल्या, डिसेंबरपर्यंत आपण ते पूर्ण करणार आहोत. ओके, तर आजच्या भागात आपण याच ठिकाणी थांबू. यानंतरच्या भागामध्ये काही महत्त्वाच्या नियुक्त्यासह आपण भेटणार आहोत. राज्याच्या मुख्य सचिवपदी नुकतंच पहिल्या महिला सुजाता सौनिक यांची नियुक्ती झाली, त्यांच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तसेच आणखीन काही महत्त्वाच्या नियुक्तीसहित काही क्रीडा घडामोडींमध्ये विक्रम रचला गेलेला आहे, याबद्दल आपण अधिकची माहिती येणाऱ्या नेक्स्ट सेशनमध्ये घेऊया. तर आजच्या भागात इथेच थांबू, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू सो मच.